उत्तर प्रदेश राज्यामध्ये मेरठ नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये राजापूर नावाचं एक छोटस गाव आहे. या गावामध्ये धनंजय पाटील नावाचा एक शेतकरी राहत होता. धनंजय हा अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि सरळ स्वभावाचा माणूस होता. त्याच्याकडे जवळपास 9 एकर सुपीक शेती होती. शेतीत दिवस रात्र मेहनत करून तो चांगले पैसे कमावत असायचा. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. धनंजयच्या कुटुंबात त्याची बायको किरण होती. किरण ही दिसायला अतिशय सुंदर आणि तरुण होती, पण तिचा स्वभाव आणि वागणं मात्र तितकंसं चांगलं नव्हतं. ती जेव्हा एखादा देखणा किंवा तरुण पुरुष पाहायची तेव्हा ती सहज त्याच्याकडे आकर्षित होऊन जायची. धनंजय आणि किरणच्या लग्नाला अनेक वर्ष झाली होती. या दोघांना 4 मुली होत्या. मात्र धनंजयच्या मनामध्ये एकच गोष्ट सतत घर करून बसली होती. त्याला मुलगा हवा होता. त्याच्या वंशाला दिवा पाहिजे होता. एक दिवशी तो बायको किरणला म्हणाला, आपल्याला आधी 4 मुली आहे. यावेळी जर पुन्हा मुलगी झाली तर मी तुला सोडून देईल, तुझ्यासोबत घटस्फोट घेईल आणि दुसरं लग्न करेल. हे ऐकताच बायको किरणच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने शांतपणे विचारलं, यात माझी काय चूक आहे? मी आई होऊ शकत नाही असं तर नाही? आपल्याला 4 मुली आहे, मग मुलगा किंवा मुलगी होणं माझ्या हातात कसं असणार? पण नवरा धनंजय काही ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे बायको किरण खूप चिंतेत पडली. तरीही तिने धीर धरून नवऱ्याला सांगितलं, जर तुम्हाला एवढीच काळजी वाटत असेल तर आपण एखाद्या डॉक्टरकडे जाऊ, तपासणी करून घेऊ. पुढे काय शक्यता आहे ते डॉक्टर सांगतील. हे ऐकताच नवरा धनंजय संतापला. तो म्हणाला, मी कोणत्याही डॉक्टरकडे जाणार नाही आणि मला खात्री आहे यावेळी आपल्याला मुलगाच होणार. इतकं बोलून तो रागाने शेताकडे निघून गेला. घरात किरण आणि तिच्या 4 मुली एकट्याच राहिल्या होत्या. त्या दिवसापासून बायको किरणच्या मनामध्ये सतत एकच भीती होती, जर पुन्हा मुलगी झाली तर नवरा धनंजय खरंच तिला सोडून देईल का? हा विचार तिला आता रात्रंदिवस छळू लागला. लग्नाला अनेक वर्ष झाली होती. 4 मुलांची आई झाल्यानंतर तिचं आयुष्य आधीसारखं राहिलं नव्हतं. जर नवऱ्याने तिला खरोखरच बाहेर काढलं तर ती कुठे जाईल, तिचा आधार कोण असेल, या चिंतेने ती दिवसेंदिवस खचत चालली होती. अशातच काही दिवस निघून गेले. एका सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास धनंजय किरणला म्हणाला, आज माझ्या बहिणीचा फोन आला होता. मेवण्यांची तब्येत अचानक खूप बिघडली आहे. मला लगेच त्यांच्या घरी जावं लागेल. किरण म्हणाली, ठीक आहे, मग मीही तुमच्यासोबत येते. पण नवरा धनंजय लगेच म्हणाला, नाही, तू माझ्यासोबत येऊ नको. लोक म्हणतात मेवण्यावर काहीतरी वाईट शक्तीचं सावट आहे. मला तुझ्यावर किंवा आपल्या होणाऱ्या बाळावर कोणतंही संकट यायला नको. तू घरीच थांब. हे ऐकून किरण शांत झाली आणि म्हणाली, ठीक आहे, मग तुम्ही एकटेच जाऊन या. त्यानंतर नवरा धनंजय घरातून काही पैसे घेऊन आपल्या बहिणीच्या घरी निघून गेला. साधारण अर्धा तास उलटला. त्यावेळी बायको किरण घरामध्ये एकटीच होती. तेवढ्यात दारावर टकटक झाली. किरणने दरवाजा उघडला तर बाहेर पाहते तर तिची शेजारीण कविता उभी होती. कविता हसत म्हणाली, अगं किरण, माझ्या घरची साखर संपली आहे. थोडी साखर मला मिळेल का? किरणने तिला आतमध्ये बोलावलं. दोघी गप्पा मारत बसल्या. मित्रांनो, जेव्हा 2 स्त्रिया एकत्र बसल्या की गप्पांचा ओघ कसा सुरू होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. असं बोलता बोलता किरण अचानक भावूक झाली आणि ती मैत्रीण कविताला म्हणाली, मला 4 मुली आहे आणि माझ्या नवऱ्याने मला स्पष्ट धमकी दिली आहे. यावेळी जर मुलगा झाला नाही तर तो मला सोडून दुसरं लग्न करणार आहे. हे ऐकून कविता काही क्षण विचारात पडली. त्यानंतर ती हलक्या आवाजात म्हणाली, किरण, तुझ्या या समस्येवर माझ्याकडे एक उपाय आहे. कविता हळू आवाजात किरणला म्हणाली, अगं किरण, आपल्या गावाच्या बाहेर एक तांत्रिक बाबा राहतात. त्याचं नाव रूपनाथ बाबा आहे. लोक म्हणतात त्याच्याकडे काही अद्भुत शक्ती आहे. एखाद्या स्त्रीकडे पाहून तो सांगतो की तिला मुलगा होणार आहे की मुलगी. तू एकदा त्यांच्याकडे जाऊन ये, निदान तुझ्या मनातली शंका तरी दूर होईल. हे ऐकताच बायको किरणच्या चेहऱ्यावर आशेची एक हलकीशी झलक उमटली. ती लगेच म्हणाली, खरंच का? मग मला आत्ताच त्यांच्याकडे घेऊन चल. कविता म्हणाली, चल, तर तुझी एवढी इच्छा असेल तर आपण लगेच जाऊ. तुझी शंका दूर होईल आणि कदाचित तुझ्या नवऱ्याची धमकी देखील टळेल.
काही वेळातच दोघी घराबाहेर पडल्या आणि गावाबाहेर असलेल्या त्या तांत्रिकाच्या झोपडीकडे निघाल्या. जवळपास अर्ध्या तासानंतर त्या दोघी रूपनाथच्या झोपडीपाशी पोहोचल्या. त्यावेळी रूपनाथ आपल्या झोपडीमध्ये बसला होता. मित्रांनो, हा रूपनाथ साधासुद्धा माणूस नव्हता. तो स्वतःला मोठा तांत्रिक म्हणून घेत असायचा, पण प्रत्यक्षात तो अत्यंत ढोंगी आणि स्वार्थी होता. विशेष म्हणजे सुंदर महिलांकडे त्याची नेहमीच वाईट नजर असायची. किरण झोपडीमध्ये शिरताच रूपनाथची नजर तिच्यावर पडली. क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. मनातल्या मनात तो म्हणाला, आजवर अनेक महिला पाहिल्या, पण इतकी सुंदर स्त्री कधीच पाहिली नाही. हिला कसंही करून आपल्या जाळ्यामध्ये ओढायलाच हवं. दुसरीकडे किरणलाही त्याचा आत्मविश्वास आणि बोलण्याची पद्धत पाहून तो काहीतरी मोठा साधू असावा असं वाटलं. दोघी जाऊन त्याच्या समोर बसल्या. कविता म्हणाली, बाबा, ही माझी शेजारीण किरण आहे. हिला 4 मुली आहेत. तिच्या नवऱ्याने धमकी दिली आहे की यावेळी मुलगा झाला नाही तर तो तिला सोडून दुसरं लग्न करेल. तुम्ही काहीतरी मार्ग काढा. रूपनाथ हलकसं हसला. तो किरणकडे पाहत म्हणाला, तुला अजिबात चिंता करण्याची गरज नाही. मी आहे ना, यावेळी तुला मुलगाच होईल. हे ऐकून किरणच्या मनामध्ये आशेचा किरण पुन्हा जागा झाला. थोड्याच वेळात रूपनाथ म्हणाला, कविता, तू जरा माझ्यासोबत आतल्या खोलीत ये. मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. कविता त्याच्यासोबत आतमध्ये गेली. खोलीमध्ये शिरताच रूपनाथ हसत म्हणाला, कविता, आज तर तू कमालच केली. इतकी सुंदर बाई माझ्याकडे याआधी कधी आली नव्हती. कविता हसत म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का, तिच्याकडे भरपूर सोन्याचे दागिने आहे. हे ऐकताच रूपनाथच्या डोळ्यामध्ये लालच चमकलं. तो म्हणाला, जर माझं काम झालं तर तिच्याकडचे सगळे दागिने माझ्याकडे येतील. कविता लगेच म्हणाली, मग त्या दागिन्यात माझाही हिस्सा मला हवा. रूपनाथ हसत म्हणाला, काळजी करू नको. जे काही मिळेल त्यात तुझाही वाटा असेल. त्यानंतर दोघांनी मिळून किरणला फसवण्याचा संपूर्ण कट रचला. कविता स्वतः देखील चांगली स्त्री नव्हती. गावातील अडचणीत सापडलेल्या महिलांना ती अशाच ढोंगी बाबांकडे घेऊन जात असायची. बदल्यात तिला पैसे आणि दागिन्यांमधून हिस्सा मिळत असायचा. थोड्याच वेळात दोघे बाहेर आले. रूपनाथ पुन्हा किरण समोर बसला आणि म्हणाला, तुझी व्यवस्थित तपासणी करावी लागेल. त्यासाठी तुला माझ्यासोबत आतल्या खोलीमध्ये यावं लागेल. किरण आधीच नवऱ्याच्या धमकीमुळे खूप घाबरलेली होती. तिला वाटलं कदाचित ही शेवटची आशा आहे, म्हणून तिने कोणताही विचार न करता रूपनाथ सोबत आतल्या खोलीत जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही खोलीत गेले आणि रूपनाथने आतून दरवाजा बंद करून घेतला. किरणच्या मनात अनेक प्रश्न होते, पण मुलगा होईल या आशेने ती शांतपणे त्याचं म्हणणं ऐकत उभी राहिली. खोलीचा दरवाजा बंद होताच किरणच्या मनात भीती आणि संभ्रम दोन्ही निर्माण झाले. रूपनाथ तिच्याकडे पाहत म्हणाला, घाबरायचं काही कारण नाही. मी फक्त तुझी तपासणी करणार आहे. त्यानंतर तुला नेमकं काय करावं लागेल ते सांगतो. किरण शांतपणे उभी राहिली. रूपनाथ पुढे म्हणाला, तपासणी नीट करण्यासाठी तुला काही वेळ माझ्या सांगण्याप्रमाणे वागावं लागेल. हे ऐकताच किरण घाबरली. ती म्हणाली, बाबा, अशी कसली तपासणी आहे नेमकी? डॉक्टर सुद्धा अशी तपासणी करत नाही. बाबा रूपनाथ बनावटी गंभीर चेहरा करून म्हणाला, ही साधी तपासणी नाही, ही तांत्रिक विधी आहे. प्रत्येकाला ती समजत नाही. जर तुला मुलगा हवा असेल तर माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. नवऱ्याच्या धमकीमुळे किरण आधीच मानसिकदृष्ट्या खचली होती. तिला वाटलं कदाचित हा बाबा खरंच काहीतरी करू शकतो. रूपनाथ तिची भीती आणि असहाय्यता ओळखून सतत गोड बोलत राहिला. काही वेळानंतर त्याने किरणला सांगितलं, तुझ्या शरीरात काही दोष नाही, पण एक विशेष तांत्रिक विधी करावा लागेल. तो केल्याशिवाय तुला मुलगा होणार नाही. किरणने निरागसपणे विचारलं, मग मला काय करावं लागेल? रूपनाथ म्हणाला, हा विधी अत्यंत गुप्त आहे. याबद्दल कुणालाही सांगायचं नाही. जर तू माझ्या सांगण्याप्रमाणे सर्व केलं तर 9 महिन्यानंतर तुला मुलगाच होईल. किरणला या सर्व गोष्टींची काही देखील माहिती नव्हती.
ती अंधविश्वासाच्या आहारी गेली होती. नवऱ्याने दिलेली धमकी, 4 मुलींची जबाबदारी आणि भविष्याची भीती यामुळे तिची विचार करण्याची क्षमता कमी झाली होती. याचाच फायदा बाबा रूपनाथ घेत होता. त्याने किरणला आपल्या खोट्या गोष्टींमध्ये पूर्णपणे अडकवलं होतं. त्या दिवशी त्या ढोंगी तांत्रिकाने तिची फसवणूक केली आणि तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. किरणला मात्र असं वाटत राहिलं की हे सर्व तिच्या भविष्यासाठी आणि मुलगा होण्यासाठी आवश्यक आहे. काही वेळानंतर बाबा रूपनाथ म्हणाला, या विधीसाठी तुला दानदक्षिणा द्यावी लागेल. किरणने क्षणातही विचार न करता आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून त्याच्या हातात ठेवले. बाबा रूपनाथच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. त्यानंतर दोघे खोलीबाहेर आले. बाहेर येताच रूपनाथने पुन्हा कविताला बाजूला बोलावलं. तो हळू आवाजात म्हणाला, आज रात्री पुन्हा ये, हे दागिने तुला देतो. कविता आनंदाने तयार झाली. त्यानंतर रूपनाथने किरणला सांगितलं, हा विधी एका दिवसात पूर्ण होत नाही. सलग 3 रात्री तुला इथं यावं लागेल, तेव्हाच त्याचा पूर्ण परिणाम होईल. किरणने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, ठीक आहे बाबा, मला फक्त माझा संसार वाचवायचा आहे. तुम्ही सांगाल तसं मी करेल. रूपनाथच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा कपटी हास्य उमटलं. त्याला माहिती होतं की किरण आता पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकली आहे. थोड्याच वेळात कविता आणि किरण झोपडीतून बाहेर पडल्या आणि गावाकडे निघाल्या. कविताच्या मनात दागिन्यांचा विचार होता, तर किरणच्या मनात फक्त एकच आशा होती, यावेळी आपल्याला मुलगा होईल आणि आपला संसार तुटणार नाही. कविता आणि किरण दोघेही आपल्या घरी परतल्या. कविताच्या मनात दागिन्यांचा आणि पैशांचा विचार सुरू होता, तर किरणच्या मनात एक आशा होती, आता आपला संसार वाचेल आणि नवरा आपल्याला सोडणार नाही. संपूर्ण दिवस अशाच विचारात गेला. संध्याकाळ झाली. किरणने आपल्या 4ही मुलींसाठी जेवण बनवलं, सगळ्यांना जेवू घातलं आणि घरातील कामे आटोपली. रात्री साधारण 10 वाजले. 4ही मुली गाढ झोपल्या होत्या. तेवढ्यात किरणने कविताला फोन केला. ती म्हणाली, कविता, आज रात्री मला पुन्हा बाबांच्या झोपडीत जायचं आहे, तू माझ्यासोबत चल. कविता लगेच म्हणाली, नाही किरण, मी येऊ शकत नाही. माझा नवरा घरी आहे. त्याने मला रात्री बाहेर जाताना पाहिलं तर मोठा गोंधळ होईल. तू एकटीच जाऊ नये. इतके बोलून कविताने फोन ठेवला. आता किरण समोर एकटीला जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. तिने घरातून थोडे पैसे घेतले आणि मुलींना झोपलेल्या अवस्थेत सोडून ती एकटीच गावाबाहेर असलेल्या बाबा रूपनाथच्या झोपडीकडे निघाली. काही वेळातच ती तिथे पोहोचली. त्यावेळी बाबा रूपनाथ तिचीच वाट पाहत होता. तो आधीपासूनच नशेत होता आणि किरण येणार याची त्याला पूर्णपणे खात्री होती. किरणला पाहताच तो हसत म्हणाला, तू अगदी वेळेवर आली आहे. किरणने त्याच्या सांगण्याप्रमाणे आणलेले पैसे त्याच्या हातात दिले. बाबा रूपनाथ म्हणाला, या विधीसाठी काही विशेष पूजाविधी करावे लागतात, त्यासाठी हे पैसे लागतील. किरणने कोणताही संशय न घेता त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर बाबा रूपनाथ तिला पुन्हा झोपडीच्या आतमध्ये घेऊन गेला. त्याने तिला सांगितलं, आजची रात्र खूप महत्त्वाची आहे. आजचा विधी पूर्ण झाला तर तुला नक्कीच अपेक्षित फळ मिळेल. मित्रांनो, मुलगा होईल आणि संसार तुटणार नाही या आशेने बायको किरणने त्या ढोंगी बाबावर प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या अंधविश्वासाचा आणि असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. अशा प्रकारे काही दिवस हा प्रकार सुरू राहिला. प्रत्येक वेळी बाबा रूपनाथ तिच्याकडून पैसे किंवा इतर वस्तू घेत असायचा आणि खोट्या आश्वासनांनी तिला पुन्हा पुन्हा बोलावत असायचा. एके दिवशी मात्र त्याने मनात वेगळाच कपटी डाव आखला. तो विचार करू लागला, उद्या ही स्त्री शेवटच्या वेळी इथे येणार आहे. त्यानंतर ती पुन्हा कदाचित येणार नाही. त्यामुळे आता काहीतरी वेगळं करायला हवं. याच विचारातून त्याने आपल्या काही ओळखीच्या ढोंगी साथीदारांना गुपचूप झोपडीत बोलावण्याचा निर्णय घेतला. पुढे काय घडलं याची किरणला तर कल्पना नव्हती. दुसरा दिवसही निघून गेला. रात्र झाली. किरणने नेहमीप्रमाणे घरातील सर्व काम पूर्ण केली. 4ही मुलींना आणि कुटुंबातील सर्वांना जेवण वाढलं, मुलींना झोपवलं. त्या रात्री ती खास तयार झाली होती. तिने चांगली साडी नेसली, थोडा हलकासा मेकअप केला आणि बाबा रूपनाथने सांगितलेल्या वेळेची ती वाट पाहू लागली. तिला वाटत होतं की आज त्या कथित विधेची शेवटची रात्र आहे
हा सर्व काही पूर्ण होईल आणि त्यानंतर तिच्या आयुष्यातील संकट संपून जातील. पण तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. दुसरीकडे बाबा रूपनाथ आपल्या झोपडीत बसला होता. त्याने आधीच दारू पिली होती. मनात अनेक कपडे विचार सुरू केले होते. तो स्वतःशीच म्हणाला, आज ही शेवटच्या वेळी इथे येणार आहे, त्यानंतर पुन्हा ती माझ्याकडे येणार नाही. मग आजचा दिवस कायम लक्षात राहील, असं काहीतरी करायला हवं. हा विचार करताच त्याने आपल्या काही जवळच्या साथीदारांना फोन केला. तो म्हणाला, आज रात्री सगळे माझ्या झोपडीत या, एक खास काम आहे. थोड्या वेळात त्याचे 5-6 साक्षीदार बाबा तिथे जमा झाले. ते सर्व स्वतःला तांत्रिक किंवा साधू म्हणून घेत असले तरी प्रत्यक्षात ते सगळेजण ढोंगी लोक होते. ते एकत्र बसून दारू पित होते. रूपनाथच्या योजनेबद्दल बोलत होते. रूपनाथ त्यांना म्हणाला, आज एक स्त्री येथे येणार आहे. ती माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवते. तिला अजिबात संशय नाही. त्यामुळे माझ्या सांगण्याप्रमाणे वागा. त्याचे साथीदार देखील त्याच्या योजनेला तयार झाले. दरम्यान रात्री 9:30च्या सुमारास किरण घरातून निघाली. तिने घराला कुलूप लावलं आणि गावाबाहेरच्या झोपडीकडे जाणाऱ्या रस्त्याने ती चालू लागली. साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर ती झोपडीपाशी पोहोचली. पण त्या दिवशी झोपडीचं दृश्य पाहून ती थक्कून गेली. यात अनेक अनोळखी लोक बसलेले तिला दिसले. क्षणभर तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. ती बाबा रूपनाथ जवळ जाऊन म्हणाली, बाबा, आज इथे इतके लोक का आले आहे? बाबा रूपनाथ शांतपणे म्हणाला, तू काळजी करू नको. हे सगळे माझे विश्वासू सहकारी आहे. ते फक्त पूजा विधीसाठी आले आहे. तुझ्यासोबत त्यांचा काही देखील संबंध नाही. किरणने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. बाबा रूपनाथ तिला पुन्हा झोपडीच्या आतील खोलीत घेऊन गेला. बाहेर त्याचे साथीदार बसून होते. किरणला अजूनही वाटत होतं की आज सर्व विधी पूर्ण होईल आणि तिच्या आयुष्यातील संकट संपेल. मात्र बाबा रूपनाथ आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यासाठी वेगळाच कट आखला होता. किरणला याची अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात तिच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणारी घटना घडणार होती. बाबा रूपनाथ किरणला झोपडीच्या आतील खोलीत घेऊन गेला. किरणच्या मनात अजूनही थोडी भीती होती. बाहेर बसलेल्या अनोळखी लोकांकडे पाहून तिला काहीतरी वेगळं जाणवत होतं. ती बाबा रूपनाथला म्हणाली, बाबा, मला बरं वाटत नाही. आजचा विधी लवकर पूर्ण करा. मला लवकर घरी जायचं आहे. बाबा रूपनाथ तिची समजूत काढत म्हणाला, घाबरू नको. हा शेवटचा विधी आहे. त्यानंतर तुला पुन्हा इथे यावे लागणार नाही. किरणने त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला. काही वेळाने रूपनाथ एका बहाण्याने खोलीबाहेर गेला. बाहेर जाण्यापूर्वी त्याने आपल्या साथीदारांना आधीच इशारा केला होता. किरणला काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव होऊ लागली. पण थोड्याच वेळात अचानक परिस्थिती बदलली. रूपनाथ आणि तिच्या साथीदारांनी तिला भोंगळी केलं आणि ते सगळेजण भोंगळे होऊन तिच्यावर कार्यक्रम करू लागले. त्या सगळ्यांनी मागून पुढून तिच्यासोबत कार्यक्रम केला. किरणने विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्णपणे एकटी होती. गावापासून दूर असलेल्या त्या झोपडीच्या मदतीला कोणी नव्हतं. रात्रभर ती भीती, धक्का आणि असह्यत होती. सकाळ होईपर्यंत तिची प्रकृती अत्यंत खालावली. रूपनाथ आणि त्यांचे साथीदार घाबरले. त्यांना आता आपल्या कृत्याचे परिणाम काय होतील याची भीती वाटू लागली. दुसरीकडे गावात किरणच्या 4ही मुली सकाळी उठल्या तेव्हा त्यांना आई दिसली नाही. त्या रडू लागल्या. योगायोगाने त्याच दिवशी सकाळी नवरा धनंजय आपल्या बहिणीच्या घराहून परतला होता. घरात बायको नसल्याचं आणि मुली रडत असल्याचं पाहून तो घाबरला. त्याने गावामध्ये सर्वत्र किरणचा शोध सुरू केला. लोकांकडे चौकशी करत असताना काही जणांनी त्याला सांगितलं, गेल्या काही रात्री आम्ही बायको किरणला गावाबाहेरच्या त्या तांत्रिकाच्या झोपडीकडे जाताना पाहिलं होतं. हे ऐकताच नवरा धनंजयच्या पायाखालची जमीन सरकली. तो क्षणाचाही विलंब न करता त्या झोपडीच्या दिशेने धावू लागला. त्याला अजूनही कल्पना नव्हती की तिथे त्याच्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक सत्य त्याची वाट पाहत आहे. धनंजय भरधाव वेगाने त्या गावाबाहेरच्या झोपडीकडे पोहोचला. तिथे काही लोकांची गर्दी जमली होती. झोपडीच्या परिसरात वातावरण पूर्णपणे वेगळं दिसत होतं. धनंजयने आतमध्ये प्रवेश केला आणि इकडे तिकडे किरणचा शोध घेऊ लागला. काही क्षणांनी त्याची नजर खोलीच्या एका कोपऱ्याकडे गेली. तिथे बायको किरण बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिची प्रकृती अत्यंत गंभीर दिसत होती. हे दृश्य पाहताच नवरा धनंजयच्या पायाखालची जमीन सरकली. तो धावत तिच्याजवळ गेला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. पण किरणकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नव्हती.
धनंजयने तिथे उपस्थित असलेल्या रूपनाथला रागाने विचारलं, माझ्या बायकोची ही अवस्था कशी झाली? इथं नेमकं काय घडले? रूपनाथ आणि त्याचे साथीदार सुरुवातीला काही माहिती नसल्याचं सांगू लागले. ते म्हणाले, आम्हाला काय माहीत नाही, ती स्वतः अचानक बेशुद्ध पडली. पण धनंजयला त्यांचं बोलणं अजिबात खरं वाटलं नाही. त्याने किरणची अवस्था पाहिली आणि त्याला स्पष्टपणे संशय आला की तिच्यासोबत काहीतरी गंभीर गैरप्रकार झाला आहे. क्षणाचाही विलंब न करता त्याने पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण झोपडीची पाहणी केली. तेथील परिस्थिती पाहून त्यांनाही संशय आला. रूपनाथ आणि त्याच्या सर्व साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीसाठी त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. दरम्यान किरणला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. पोलिसांच्या चौकशीत सुरुवातीला आरोपी वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते. मात्र कठोर चौकशीनंतर त्यांच्यातील काही जणांनी संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. चौकशीत शेजारीन कविता हिचं नाव देखील समोर आलं. तिनेच किरणला त्या ढोंगी तांत्रिकाकडे नेलं होतं आणि त्याला मदत केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कविताला देखील ताब्यात घेतलं आणि पुढील तपास सुरू केला. दुसरीकडे रुग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यानंतर किरणची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. शुद्धीवर आल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर आणि आपल्या नवऱ्यासमोर सांगितला. तिचं म्हणणं ऐकून धनंजयला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. त्याला समजलं की मुलाच्या हट्टापायी आणि बायकोवर टाकलेल्या मानसिक दबावामुळे ही संपूर्ण दुर्दैवी घटना घडली. तो बायको किरणची माफी मागू लागला आणि तिची साथ देण्याचं त्याने वचन दिलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.